नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड रिपोर्ट्स 11.4% ग्रोथ इन ट्रॅक्टर सेल्स फॉर फेब्रुवारी 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी 2025चा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने फेब्रुवारी 2024मध्ये 7,709 ट्रॅक्टर्स सेल केले होते आणि आता फेब्रुवारी 2025मध्ये या कंपनीने 8,590 ट्रॅक्टर्स सेल केले आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीच्या ट्रॅक्टर सेलमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 11.4%ची ग्रोथ झाली आहे. चला आता बोलूया RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स बॅक्स ऑर्डर वर्थ ₹109 करोड. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला 109 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC लिमिटेड रिसीव ऑर्डर वर्थ ₹218.82 करोड. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला फेब्रुवारी 2025मध्ये 218.82 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. चला आता बोलूया मेट्रो ब्रँड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मेट्रो ब्रँड्स लिमिटेड डिक्लेअर इंटरिम डिव्हिडंड ऑफ ₹3 पर शेअर, स्पेशल डिव्हिडंड ऑफ ₹14.5 पर शेअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने ₹3 इंटरिम डिव्हिडंड आणि ₹14.5 स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. म्हणजे मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने टोटल ₹17.5 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंड दोघांना पण देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 मार्च 2025. चला आता बोलूया दालमिया भारत लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹3,520 करोड इन महाराष्ट्र कर्नाटका टू एक्सपांड सिमेंट कॅपॅसिटी. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेड आपली सिमेंट कॅपॅसिटी वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये 3,520 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, यानंतर दालमिया भारत लिमिटेडची टोटल इन्स्टॉल सिमेंट कॅपॅसिटी वाढून होऊन जाईल 55.5 मिलियन टन पर ॲनम. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बॅक्स ऑर्डर वर्थ ₹63.55 करोड इन मध्य प्रदेश अँड ओडिशा. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 63.55 कोटी रुपये. चला आता बोलूया SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ₹2.70चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ₹2.70चा इंटरिम डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 मार्च 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ऑपरेशनलाइज 83 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट इन खावडा, गुजरात. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातमध्ये खावडा येथे 83
मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट सुरू केला. आणि मित्रांनो, आता अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी झाली आहे 12,341.1 मेगावॅटची. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.